विधानसभा निकालानंतर मनसेचा मुंबईत वरळीमध्ये पहिला राज्यस्तरीय मेळावा आज पार पडणार आहे। राज ठाकरे आज पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तसंच काही मोठे निर्णय राज ठाकरे घेण्याची शक्यता आहे आणि पक्षातील प्रस्थापितांना सुद्धा धक्का देण्याची शक्यता आहे। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, नेमकं काय घडू शकतं या मेळाव्यात? काय मिळते माहिती सूत्रांकडून? श्रुती, आपण पाहतोय की विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेचा जो काही पराभव झाला त्यानंतर मनसे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये येत्या सगळ्या निवडणुकांना कसं सामोरं जायचं हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा हा पहिला मेळावा जो आहे तो वरळीच्या डोममध्ये पार पडतो आहे। हा मोठा स्टेज आपण पाहतोय। सगळे प्रमुख नेते थोड्याच वेळामध्ये व्यासपीठावरती येतील आणि कार्यकर्ते सुद्धा आणि पदाधिकारी राज्यभरातले मोठ्या संख्येने आता हळूहळू दाखल होताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे राज ठाकरे आजच्या भाषणामध्ये नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण लोकसभेला बिनशर्त पाठिंबा महायुतीला त्यांनी दिलेला होता आणि विधानसभा निवडणुका स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतलेला होता। 200हून अधिक जागा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी लढलेल्या आहेत, मात्र एकही जागा राज्यामध्ये त्यांची निवडून आलेली नाही आणि त्यामुळे निवडणुकांमध्ये मनसे सगळ्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं कुठेतरी खच्चीकरण होतं आहे का, हा एक मोठा सवाल सगळ्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे। आणि त्यामुळे येत्या ज्या काही महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुकांना मनसेने कशा पद्धतीने सामोरं जायचं हे आजच्या कदाचित या मेळाव्याच्या भाषणामधून स्पष्ट होऊ शकतं। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या सगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून स्वबळावरती लढण्याचा पुन्हा एकदा निर्णय घेतात की कुठे महायुतीसोबत चर्चा करण्याची दारं खुली होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार। त्याचबरोबर कृष्णा, अपडेट्स तुमच्याकडनं याबाबतचे घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।